जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून जो येणारा निधी आहे तो कशा प्रकारे वापरायचा आणि कुठल्या यंत्रणा ह्या कशा कार्यान्वित आहेत हे बघण्यासाठी दिशा समितीची बैठक असते. त्या बैठकीमधून आता बजरंग बाप्पा खासदार बाहेर आलेले आहेत. विचारणार आहे, बाप्पा बैठकीमध्ये कसं सगळं वातावरण होतं आणि कुठले कामं प्रलंबित होते, काय सूचना होत्या आणि काय माहिती होती? एक आनंदाची बाब अशी आहे की दर 3 महिन्याला दिशा समितीची बैठक असते. त्या अनुषंगानं मी आता बैठक आज घेतलेली. मागच्या मिटिंगमध्ये ज्या सूचना दिल्या होत्या किंवा जे कमिटमेंट केल्या होत्या त्याच्याप्रमाणे अधिकारी बऱ्यापैकी काम करतायत. त्याच्यावर मी 100% तर म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी समाधानी आहे. तरी पण काही जी जनतेच्या मागण्या आहेत त्याच्याप्रमाणे काही करायला काही सूचना असतात, जनतेकडून काही अपेक्षा असतात, काही महिलांचे प्रश्न असतात. हे प्रश्न वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे वेगळे आहेत. 29 डिपार्टमेंटचा आढावाच घेतला. त्याच्यामुळे मग केंद्र शासनाशी निगडीत सर्व स्कीम त्याच्यात आल्या किंवा राज्य शासनाच्या स्कीम आल्या आढावा घेण्यात. पण केंद्र शासनाचेच काही डिपार्टमेंट आहेत, फक्त केंद्र शासनाचे ते तर ह्याच्यात आहेत. आणि राज्य आणि केंद्राचा संयुक्तिकरित्या निधी जरी असला तरी हे जे आहेत ते डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या डिपार्टमेंटचा आढावा घेताना त्याच्यात बघितलं तर बऱ्यापैकी सुंदर सगळे काय आहेत. आणि आज आपल्या या अभिमानानं सांगता येईल की आपले जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद असतील किंवा आपले आता जो SP असतील, हे जे मुख्य तिन्ही अधिकारी आहेत, तिन्ही अधिकाऱ्याच्या दृष्टीनं बऱ्यापैकी ते चांगलं काम करतात असं माझं मत आहे. मी काय त्यांची वकिली करत नाही किंवा मला त्यांचं काय तसं विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मी ते बोलताना खूप विचार करून बोलला पाहिजे, पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं त्या अधिकाऱ्यावर पण असते मॉनिटरिंग कसं करतात, काय करतात, त्याच्यानंतर होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आणि खाली सबऑर्डिनेट जी लोकं आहेत ते लोकंसुद्धा अधिकारी जे सांगितलेल्या सूचनेचं पालन करून मला जो अनुभव येतो आहे तो पहिल्या मिटिंगमध्ये खासदारला काय अधिकार त्यांना वाटत होतं का काय मला माहीत नाही, पण आता जो त्यांचा रिस्पॉन्स किंवा काम करण्याची पद्धत आहे याच्यावर मी समाधानी आहे. आणि जिल्ह्यातले लोकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवायसाठी 100% या कमिटीचा फायदा होतो. आमच्या महिलांचे बरेच प्रश्न येतात, काही तरुणांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीवर काही ह्याच्यात विषय येत नाही, पण समजा जे काही तरुणांचा विषय आहे त्या विषयातनुसार सुद्धा बरेच काही गोष्टी ते करता येतात. आणि अशा पद्धतीने आढावा मग रेल्वे आहे, रोड आहे, सर ही सुद्धा दिशाचा पार्ट आहे. पण त्यांची वेगळं आहे, रोड सुरक्षा वेगळी आहे, रेल्वे सुरक्षा वेगळी आहे, पण MSCची वेगळी बैठक आणि ही अशा 4 प्रमुख बैठका आहेत किंवा 4 कमिटी आहेत. जी आरोग्याची कमिटी ह्याच्यात येते, जुनं जे NRCM आता येण्याचं आहे, त्याच्यानंतर सर्व शिक्षण जे जुनं आहे तो आता ते हे डिपार्टमेंट तर सर्व येतातच, असे 29 डिपार्टमेंट वेगळे. त्याच्यानंतर रोड सुरक्षा समिती एक समिती, दिशा समिती मेन, त्याच्यानंतर रोड सुरक्षा समिती तेवढीच, म्हणजे जेवढे नॅशनल हायवे आहेत किंवा स्टेट हायवे आहेत किंवा काय आहे त्याच्यानुसार B&C आणि ह्याच्या रोड सुरक्षामध्ये RTO, तुमचे SP, कलेक्टर, CO हे सर्व त्याचे प्रतिनिधी आहेत. ती एक तिचा अध्यक्ष मी आहे. त्याच्यानंतर दुसरी रेल्वे सुरक्षामध्ये रेल्वेचे पूर्ण डिपार्टमेंट आणि महसूलचे डिपार्टमेंट आणि म्हणजे SDM लेवलचे अधिकारी आणि कलेक्टर, सचिव आणि मी तिथं अध्यक्ष आहे. त्याचबरोबर MSCB किंवा आपलं MSRDC जे आपण जे MSCB जो विषय आहे त्याची एक विद्युत विभागाची एक समिती आहे, त्या समितीचा अध्यक्ष पण मी आहे. तिचे सचिव जिल्हाधिकारी आहेत आणि SC इथले त्याचे कॉर्डिनेटर आहेत. तर त्या पद्धतीने ती एक समिती आहे. तर माझी ती एक समिती राहिली. तसा विचार केला तर आणखी फायनान्सची पण कमिटी एक आहे, जी की लीडर इथे आपला नोडल ऑफिसर बीड जिल्ह्याची एक बँक आहे, त्यांना त्या मीटिंगला बोलावता येते. त्याचा पण अध्यक्ष मी, म्हणजे ती कमिटी म्हणून जरी नसली अधिकृत झालेली तरी तशी एक कमिटी, त्याचा जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा आढावा घेऊ शकतो. आणि ती येतं. तशा माझ्या आता 2 समित्या राहिल्यात आढावा घ्यायच्या, जी की MSCBची विद्युत कमिटीचा एक आणि बँकचा एक. ह्या दोन्हीमध्ये आता बँकचं लोकांचं खरीपाचे पीक कर्ज होतात, त्यांनी सरकारनं सांगितले जूनपर्यंत कर्जमाफी करतो म्हणून बँका देत नाहीत, याचे विषय ते सर्व विषय एकत्रित घेऊन ते एक 15 मेच्या आसपास आम्ही बैठक घेऊ. आणि यांची पण दोन्ही पण विद्युत लाईटच्या संदर्भात जेवढे काय असतील ते पण घेऊ. बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये म्हणजे आता काल रेल्वेची बैठक घेतली, मी रेल्वेत पुन्हा सांगितलं आणि कमिटमेंट अधिकाऱ्याकडून घेतलं की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही रेल्वे परळी टू नगर, अहमदनगर तर होणार, म्हणजे अहिल्यानगर होणार आणि तिथून पुण्यापर्यंत रेल्वे न्यायचा आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवतोय. तर राज्याला आरोला पाठवला आहे, आरोकून चेअरमनकडे जाईल, मी त्याला मंजुरी आणून 100% 15 ऑगस्टपर्यंत आपण पुण्यापर्यंत रेल्वे नेऊ. ती मला पुण्यापासून दिल्लीपर्यंत न्यायची, जी मुंबई मार्ग ते हे सर्व गोष्टी आहेत. त्या सर्व बऱ्याच काही विषय आहेत. आणखी दुसरी एक नवीन रेल्वे मार्ग करायसाठी प्रयत्न करणं आपलं काम आहे.
किती येईल माहीत नाही, प्रयत्न केला, त्याला 9 कोटी निधी आला, सर्वे चालू झाला, सर्वे झाल्याच्यानंतर आता त्याला त्याचा काय प्लस येतोय मायनस येतोय, त्याच्यावर पैसे कोण रेल्वे देणार का, राज्य शासनाने देणार का, हा पॉलिसी मॅटरचा जरी विषय असला तरी 100% करून घेऊ आणि दुसरा रेल्वे मार्गसुद्धा बीड जिल्ह्याला देऊ म्हणजे देऊ, असं मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की माझं केंद्रामध्ये संसदेमध्ये जे बिल रद्द झालं किंवा मग विरोध केला असं सांगितलं गेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून, याबद्दल काही सांगायचं आहे? पण मी काय सांगण्यापेक्षा तुम्ही मीडियाच्या प्रतिनिधी तुम्हाला काय वाटतंय? 2023ला ते सादर केलं होतं आणि तो कायदा बनला आहे असं कायद्यानुसार आणि कायदेशीर पद्धतीनं मला जी पत्रकारांना माहिती आहे तेवढी माहिती आहे. तुम्हाला जर तेवढं माहिती आहे तर मग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या सुज्ञ लोकांना का कळत नाही? बरं 2023ला तुम्ही ते बिल मंजूर झालं, कायद्यात रूपांतर झालं, ते सगळं झालं, इम्प्लिमेंटेशन करायला कोणी अडवलं? बरं हे बिल तुम्हाला 3 एकत्र करायची काय गरज होती? बरं 3 एकत्र करायचे तर मग 24पर्यंत तुमचं सरकार होतं ना. त्याच वेळेस थम्पिंग मेजॉरिटी होती तुमची. त्यावेळेस तुम्हाला माहीत होतं की थम्पिंग मेजॉरिटी माझ्याकडे 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त मेजॉरिटी म्हणजे तुमच्या 17व्या लोकसभेत तुमच्याकडे होती. त्यावेळेस तुम्ही महिला विधेयक मंजूर करून घेतलं, सर्वांनी विरोध कुणीच केला नाही. मग त्याच वेळेस ही लागू करायला मंजुरी घ्यायची, त्यावेळेस म्हणलं तर का लागू केलं ना तुम्ही? मग आज तुम्ही लागू करायला परवानगी मागताय तर त्याच्यामध्ये खुट्टी मारून ठेवली त्यावेळेस कायदा करताना की 2026ला जनगणना करून ती सेन्सस झाल्यानंतर आपण लागू करू. मग आता 2026ची जनगणना झाली का? नाही झाली. मग नाही झाली ते बिल कशाला आणलं? बरं आणलं तर आणलं. आम्ही काय म्हणत होतो शेवटला संध्याकाळी रिप्लाय यांचा PM चा आपला गृहमंत्र्यांचा झाला त्यावेळेस सुद्धा आम्ही म्हणत होतो की तुम्ही 2 गोष्टी रिड्रॉल करा, जी परिसीमा आखायच्या तुम्हाला डिलिमिटेशनचा विषय आहे जे ह्याच्यात घेतला आहे, जो साध्या बहुमतानं तुम्ही मंजूर करू शकता, तुम्ही ह्याच्यातून रिड्रॉ करा, आम्ही महिला विधेयकाला कोणचं एक मतानं मंजुरी देतो. तसं नाही केलं. ज्यावेळेस हे महिला विधेयक आम्ही महिला विधेयकाच्या नावाखाली हे विधेयक फेटाळलं गेलं म्हणजे त्याच्यानंतर दुसरे दोन्ही बिलं रिड्रॉ केले. मग अगोदरच करायचे ना, सेपरेट मांडायचं. पण ही सगळं समजायला आमच्या सगळेजण आक्रमकतेनं काय काढायलेत, मोर्चे काढायलेत, किती नेरेटिव्ह करायचा प्रश्न आहे. फक्त यांच्याकडे दुसरं काही नाही, विजन नाही आहे. फक्त हे नेरेटिव्ह पसरून आता तामिळनाडूच्या निवडणुकीवर इफेक्ट येईल, तुमच्या वेस्ट बंगालच्या ह्याच्यावर काहीतरी परिणाम होईल. काय त्यांचा उद्देश होता माहीत नाही. आज त्यांना माहिती आहे बिल पास होणार नाही असं आणल्यावर, कारण आपल्याकडे 2/3 मेजॉरिटी. आपल्याला माहीत नसते का आज मला इथून केजला जायचं आहे तर माझ्याकडे डिझेल किती, माझ्या खिशात पैसे किती मला माहिती आहे ना. मग हे तेवढं असताना तुम्ही कशाला केलं? मग माझ्या गाडीत पैसे डिझेल नाही हे माहीत असताना उगाच मी न्यायची का अर्ध्यात बंद पडायची? काय म्हणते त्याला निवडणुकीचा जुमला. तुम्हाला आता येताना बऱ्याचशा महिला इथे या ठिकाणी भेटल्या, त्यांचा जिल्हा परिषदचा विषय आहे. मी स्वतःवर जवळून पाहिला तो विषय, कारण इथल्या स्थानिकच्या जिल्हा संचालकांनी तो विषय 2 माणसाला हाताखाली धरून केल्याचा त्या महिलांचा आरोप आहे. शेकडो महिलांचे निधी जे आहे ते 6,000 रुपये येणार आहेत, त्यांना दिलेच नाहीत. कोणाला 1000 कोणाला 500 असे दिले. सीओंकडे तक्रार, आज सीओंकडे तक्रार झाली, माझ्याकडे तक्रार झाली. त्या PD मॅडमनी सुद्धा सांगितलेलं की मी याच्यामध्ये अंशतः प्राथमिकदृष्ट्या मला याच्यामध्ये अनियमितता झाली असं सिद्ध झालं आहे आणि मी यांच्यावर कारवाई करेन. मला 8 दिवसाची त्यांनी वेळ मागितला. साहेब म्हणले की 8 दिवसात मी यांची चौकशी करून पूर्ण अहवाल देतो. ते अहवाल मला येईल आणि मी महिलांना पण शब्द दिले की 8 दिवसात त्याची चौकशी करू. 15 मेच्या नंतर मी शिरूर तालुक्यात जाणार आहे. त्यावेळेस मी यांचा निकाल घेऊनच जाईल, ज्यांची असेल त्या दोषीवर कारवाई होईल. तर या पद्धतीनं जिल्ह्याची बैठक जी आहे ती झाली होती आणि रेल्वेच्या संदर्भामध्ये जिल्ह्यातली जी काही प्रलंबित कामं आहेत त्या संदर्भामध्ये ही बैठक झाली आणि अधिकाऱ्यांचा विशेषतः 100% म्हणता येणार नाही, मात्र समाधानकारक जे आहे तो त्यांचा रिस्पॉन्स होता. त्यांची कामाची जी काही पद्धत आहे ती समाधानकारक होती असे सांगितलं गेलं आहे. दुसरीकडं ज्या महिलांनी तक्रार केली जिल्हा परिषदेच्या विषयामध्ये, मराठी महाराष्ट्र सुद्धा त्यावर वार्तांकन केलं आणि विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी हा सगळा प्रकार आपण बातमीच्या माध्यमातून मांडला होता आणि त्या सगळ्या गोष्टींवर आज महिलांनी सुद्धा यांची खासदार यांची भेट घेतली, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्यावर काही ॲलिगेशन लावले, ज्यांच्यावर आरोप लावले होते की त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये गैरव्यवहार करण्यामध्ये काही लोकांना मदत केली, त्या जिल्हा संचालक असतील संगीतादेवी पाटील यांच्यावर आरोप लावलेले होते आणि त्यांनी मान्य केलं आहे की अनियमितता झालेली आहे. मात्र जेव्हा तक्रार झाली तेव्हा मात्र संगीता पाटील मान्य करायला तयार नव्हत्या. तिकडं मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा महिलांना वेळ देता येत नाही किंवा मग दिलेला नाही असं म्हणता येऊ शकतं आणि कुठेतरी झगडत पुन्हा एकदा पॉलिटिकल लीडर्सकडे इकडे यावं लागलं आणि तिथं त्यांना न्याय मिळतो का हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल धायगुडेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.